नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी.बी. जोशी आपल्या सर्वांचं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपल्याला माहीतच आहे की आई-वडील आपल्याला लहानपणापासून मोठं करतात, पण आज बरेचसे वयोवृद्ध पालक जे आहेत ते एकटे, दुर्लक्षित आणि असहाय्य परिस्थितीत राहत आहेत. तर अशा सर्व पालकांसाठी पालकांचे कायदेशीर हक्क कुठले कुठले आहेत आणि अधिकार काय आहेत आणि मुलांची पालकांप्रती जबाबदारी काय काय आहे कायद्यानुसार, आणि ती जबाबदारी जर का मुलगा पार पाडत नसेल तर त्यांना कोणत्या कोणत्या कायद्याअंतर्गत संरक्षण व तक्रार करू शकतात व कशा पद्धतीनं न्याय मिळवता येईल, या सर्व विषयांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीनं बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण हे बघू की भारतामध्ये वयोवृद्ध पालकांसाठी कुठले कुठले कायदे अस्तित्वात आहेत. सगळ्यात पहिला कायदा जो आहे, मेंटेनन्स अँड वेलफेअर अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007, हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो, वयोवृद्ध पालकांच्या संरक्षणासाठीचा. दुसरं जो आहे तो CRPCचं कलम 125 जे आहे ते मेंटेनन्ससाठी बंधनकारक धरतं. एखाद्या मुलांनी जर का मेंटेनन्स दिला नाही तर 125 खाली वयोवृद्ध पालक अर्ज करू शकतात. तिसरं जे आहे संविधान, आपलं संविधानाचं कलम 21 जे आहे त्याच्यामध्ये जीवनाचा हक्क प्रत्येकाला दिलेला आहे. त्यामुळे पालक वयोवृद्ध जरी झाले तरी त्यांना जीवनाचा अधिकार आहे, हे या कलमाअंतर्गत त्यांना देता येईल. चौथं जे आहे, आपल्याला धमकी किंवा काही जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये पण जाण्याचा किंवा BNSचे जे कलम आहेत त्याचा सुद्धा तुम्ही आधार घेऊ शकता. आता आपण हे बघू की वयोवृद्ध पालकांची काय काय हक्क आहेत आणि काय काय अधिकार आहेत. मुलांकडून आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक देखभालसाठी मेंटेनन्स मिळवण्याचा अधिकार त्यांना आहे. दुसरं, आदराने आणि सुरक्षिततेने राहण्याचा अधिकार त्यांना आहे. तिसरी गोष्ट, जर त्यांना राहायला घर नसेल तर ते घर उपलब्ध करून मिळवण्याचा हक्क सुद्धा आहे. त्यांच्या स्वतःच्या घरातून त्यांना हाकलून देता येणार नाहीये आणि हाकलून जर दिलं तर ती मालमत्ता परत मिळवण्याचा अधिकार सुद्धा सिनियर सिटीजनकडे आहे मित्रांनो. सिनियर सिटीजनकडे आणखीन सरकारी जे वृद्धाश्रम आहेत किंवा बाकीच्या ज्या सुविधा आहेत ते मिळवण्याचा हक्क आणि अधिकार त्यांच्याकडे आहे. वयोवृद्ध माणूस जर का कमवत नसेल तरी पण कायदा त्यांच्या संरक्षणासाठी आजही उभा आहे. तर ह्या सर्व अधिकार आणि हक्क हे वयोवृद्ध झालेल्या पालकांचे आज आहेत, पण त्यांना ते माहीत नाही आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना ते लक्षात येतील. आणि आता आपण हे बघू की मुलांची काय जबाबदारी आहे वयोवृद्ध पालकांसाठी. सगळ्यात पहिली ती कायद्यानुसार आहे बरं का. कायद्यानुसार मुलांनी वयोवृद्ध पालकांसाठी आर्थिक सहाय्य व शारीरिक सहाय्य जे आहे ते केलं पाहिजे, पाठबळ दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांना जर का घर नसेल राहायला तर घर उपलब्ध करून दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जर का आजारी असतील पालक तर त्यांच्या उपचारासाठीची व्यवस्था केली पाहिजे किंवा मानसिक किंवा शारीरिक छळ त्यांचा केला नाही पाहिजे. असं जर केलं किंवा असं जर नाही सांभाळलं, याकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतंय, कोर्टाच्या आदेशाने तुम्हाला मासिक जो काही खर्च आहे तो बंधनकारकरित्या द्यावा लागेल. प्रत्येक मुलाला तो द्यावा लागेल. दुसरं, दंडही लागू शकतो आणि कायदा जर का कोर्टाला वाटलं तर शिक्षाही करू शकते. जेलमध्ये जाण्याची तयारी पण ठेवावी माणसाने. जर का नाही जर सांभाळलं तुम्ही आईवडिलांना तर तुम्हाला जेलमध्येही जावं लागेल. तर हे सगळ्या पद्धतीनं मुलाची ही जबाबदारी आहे वयोवृद्ध पालकांप्रती. आता आपण हे समजून घेऊ की समजा ह्या दोन्ही गोष्टी नाही झाल्या तर वयोवृद्ध पालकांनी तक्रार कुठे कुठे करायची आहे. सगळ्यात पहिली जी तक्रार ते करू शकतात, मेंटेनन्स ॲक्ट अंतर्गत किंवा वेलफेअर सिटीजन ॲक्ट जो आहे 2007चा, त्याच्या अंतर्गत ते SDMला एक अर्ज करू शकतात आपल्या स्वतःच्या मेंटेनन्ससाठी आणि तिकडे फार लवकर जलद गतीने त्यांना 90 दिवसातच न्याय मिळणार आहे, अशी प्रणाली तयार केलेली आहे. जर दुसरं, धमकी दिलेली असेल, मुलांनी घरात येऊ देत नसेल, दमदाटी करत असेल, तर अशा पद्धतीनं जर असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊ शकता आणि तक्रार नोंदवू शकता. तिसरं, मालमत्ता वगैरे जर तुम्ही दिलेली असेल आणि ती परत मिळत नसेल तर त्याकरता न्यायालयात सुद्धा तुम्हाला जाता येईल. न्यायालय तुमच्या बाजूनं संरक्षण देईल. तर या सगळ्या ठिकाणी तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येईल. आता आपण हे बघू सगळ्यात शेवटी की मालमत्ता ट्रान्सफर केलेली आई-वडिलांनी मुलांना, म्हणजे जमीन, घर त्यांच्या नावावर जर का गिफ्ट डीडनं करून दिलेलं असेल आणि मुलगा जर का आता सांभाळत नसेल तर अशा परिस्थितीतही त्यांनी दिलेली मालमत्ता
कोर्ट आदेशाने रद्द करू शकतं आणि ती मालमत्ता परत आईवडिलांच्या किंवा पालकांच्या ताब्यामध्ये देऊ शकतं. असे सुद्धा कायदे आहेत मित्रांनो. त्यामुळे वयोवृद्ध पालक ही आपली जबाबदारी आहे. मी शेवटी एक छोटासा संदेश असाच देईल की आई वडील हे ओझं नाही आहेत, ती आपली जबाबदारी आहे आणि कायदा त्यांच्या पाठीमागं उभा आहे, पण समाज म्हणून आपण त्यांना सांभाळणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्व जे वयोवृद्ध पालक आहेत त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना कायद्याचं संरक्षण प्राप्त होईल. धन्यवाद.